हार्ट अटॅक आलाय, अँजिओप्लास्टी झाली, बायपास झालंय, तर मग हा रील आपल्यासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे का की अँजिओप्लास्टी आणि बायपास झाल्यानंतर सुद्धा पेशंटला रिहॅबिलिटेशनची गरज असते. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित पाटील, कार्डिओव्हास्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी डिपार्टमेंट, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करतो. माझी टीम आहे डॉक्टर गायत्री झेरे, डॉक्टर सुमित जाधव, डॉक्टर रोशनी अजमेरा. आपल्याकडे एक पेशंट होते, त्यांचं होतं वय वर्ष 55. आज त्यांना बायपास होऊन 6 महिने झाले आणि आज ते आठवड्यातून 3 दिवस स्विमिंग करतात, 2 दिवस जिमिंग करतात आणि कालच मला त्यांचा फोन आला की काल त्यांनी सिंहगड सुद्धा सर केलाय. त्यांची ही जी जर्नी आहे ही मी आज तुमच्याशी शेअर करणार. आपल्याकडे काका 6 महिन्यापूर्वी हार्ट अटॅक साठी ऍडमिट झाले, तर अँजिओग्राफी केल्यानंतर काकांना बायपास करण्याचा सल्ला दिला. आपण त्यांचं प्री रिहॅबिलिटेशन सुरू केलं. त्यामध्ये आपण फोकस केला स्पायरोमीटरवरती, लंग एक्सपान्शनवरती आणि काकांचे डिटेलमध्ये काउन्सिलिंग केलं. ऑपरेशन झाल्यानंतर आपण त्यांचा आयसीयू मध्ये असल्यापासूनच रिहॅबिलिटेशनला स्टार्ट केली आणि ऍट द टाइम ऑफ डिस्चार्ज अंडर सुपरविजन काका साधारणपणे 15 पायऱ्या चढउतार करत होते. त्यानंतर काका फेज 2 कार्डियक रिहॅबिलिटेशन झाले आणि काकांनी 3 महिने व्यवस्थित कार्डियक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम पूर्ण केला. त्यामध्ये आपण त्यांच्याकडून स्टॅटिक सायकल, ट्रेडमिल आणि क्रॉस ट्रेनर करून घेतलं आणि मसल स्ट्रेनिंगसाठी आपण त्यांच्या लॉंग मसल्सला टार्गेट केलं. त्यासाठी आपण उपयोग केला सँडबॅग आणि डंबेल्सचा. अशा प्रकारे काकांनी 3 महिने व्यवस्थित प्रोटोकॉल पूर्ण केला आणि हेच त्यांच्या यशाचं गमिक आहे की ते आज सिंहगड सुद्धा सर करू शकतात. अशा प्रकारे आम्ही हसत खेळत तुमच्या हृदयाला जपतो.